नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी झालेला पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयाची संभाव्य उत्तरसूचीचा व्हिडिओ केलेला आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। बघा इथे 26 ते 30 साठी सूचना। गटात न बसणारे पद ओळखा। 144, 324, 576, 484। बघा 12चा वर्ग 144, 324 हा 18चा वर्ग आहे, 576 हा 24चा वर्ग आहे आणि 484 हा 22चा वर्ग आहे। बघा आता बघायला गेलं तर सगळ्या वर्गसंख्या आहेत आणि सगळ्या समसंख्यांचाच वर्ग आहे। मग आता ह्यातलं वेगळं गटात न बसणारं पद काढायचं कसं? तर बघा 12, 18 आणि 24। बघा 6 12, 6 18, 6 24 ह्या तीनही संख्या 6च्या पटीतील संख्या आहेत, पण 22 ही 6च्या पटीतील संख्या आहे का? नाही, म्हणून मी ते वेगळं आहे, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न 57, 55, 91, 45। आता बघा 57चे आपण फॅक्टर बघूया। 19 त्रिक 57, 55 बघा 11 पाची 55, 91ची काय येतं 13 7 91 हे दोन विभाजक आणि बघा 9 पाचा 95। आता जर आपण या विभाजकांचा विचार केला तर बघा या दोन्ही मूळ संख्या म्हणजे ही संख्या दोन मूळ संख्यांचा या संख्येचे दोन मूळ संख्या हे विभाजक आहे, म्हणजे दोन मूळ संख्यांचा गुणाकार म्हणजे ही संख्या। इथे पण बघा दोन मूळ संख्यांचा गुणाकार, दोन मूळ संख्यांचा गुणाकार। 9 ही मूळ संख्या आहे का? नाही, संयुक्त संख्या आहे। 5 मूळ संख्या, मग इथे वेगळं आलो म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा कोबी, वांगी, मेथी, शेपू। आता बघा याच्यामध्ये कोबी, वांगी, मेथी, शेपू याच्यामध्ये वांगी फळभाजी आहेत आणि बाकी सगळ्या काय आहेत? पालेभाज्या आहेत, म्हणून मी इथे उत्तर 2 पर्याय क्रमांक 2 वांगी हे काय आहे? गटात न बसणारं आहे। पुढचा प्रश्न बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण काय करतो? एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग आहेत 8। बघा मी इथे मांडते 8। रंगोलीत किती? 2। आता बघायला भाग जातो बेकबे बेचोक 8 आलं काय? 1/4 आलं। याचे पण बघा एकूण भाग आहेत 8, रंगोलीत किती? 4। मग बघा 4 1 4 4 2 8 याचं आलं काय? 1/2। आता याचे पण भाग बघा एकूण आहेत 4, रंगोलीत 2, बेकबे बेदुने 4। मग राहिले काय? 1/2। मग इथे लिहून घेऊया 1/2। ह्याचे एकूण भाग बघा 1 2 3 4 5 6 एकूण भाग आहेत 6, रंगोलीत 3, भाग घालूया 3 1 3 3 2 6 राहिले काय? 1/2। बघा अर्धा भाग अर्धा भाग अर्धा भाग ह्याचं मात्र 1/4 आहे, म्हणून मी इथे वेगळं आहे, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा। आता इथे बघा सगळीकडे अधिक चिन्ह आहे पण इथे गुणाकार चिन्ह आहे की नाही, म्हणून मी इथे वेगळं आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न खालील संख्यांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा। 4 6 10 14 प्रश्नचिन्ह 26 34। आता बघा आपण जर याचा विचार केला तर 4 आणि 6च्या मध्ये इथे 2चा फरक आहे, यांच्यामध्ये 4चा फरक आहे, याच्यामध्ये पण 4चा फरक आहे। बघा इथे डबल अंक आले। आता मग आपण काय करूया 26 आणि 34 मधला फरक घेऊया आपण। इथे किती आहे फरक? 8चा फरक आहे। मग बघा आता मी काय करते पर्यायांचा वापर करून मग आता 14च्या पुढे जर मी 8 काउंट केले, बघा 14च्या पुढे जर मी 8 काउंट केले तर इथे उत्तर किती येतं? 22 येतं। आणि परत 22 आणि 26 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे, म्हणून मग आपलं इथे उत्तर काय आहे? 22। बघा इथे 4 4 8 4 4 8 4 8 हे अंक डबल झालेत, म्हणून मी इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 22। पुढचा प्रश्न बघा 32वा प्रश्न आहे। बघा 120 ते 102 80 60 प्रश्नचिन्ह 26। आपण जर या संख्यांचा विचार केला तर 126 आणि 102 याच्यामध्ये 24चा फरक आहे। कितीचा फरक आहे? 24चा फरक आहे। आणि या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे? तर 22चा फरक आहे। 80 ते 60 मध्ये कितीचा फरक आहे? 20चा फरक आहे।
मग इथे काय करायचं, 80मधून 20 गेले, 60 राहिले. आता बघा, आता इथे आपण काय करायचं आहे, पर्यायांचाच वापर करायचा आहे. मग बघा इथे -18चा फरक आपल्या लक्षात येतो. 24मध्ये आणि 22मध्ये 2चा फरक, 22मध्ये आणि 20मध्ये 2चा फरक, मग 20मधून 2 गेले 18चा फरक, 18मधून 2 गेले 16चा फरक. मग बघा 60मधून जर आपण 18 वजा केले तर इथे येणारं उत्तर किती आहे, 42. आता बघा 42मधून जर आपण 16 वजा केले तर बरोबर 26 येतं. म्हणून इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक आहे तर 42. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या योग्य प्रश्नांचं उत्तर आहे. म्हणजे ह्याच्यातील फरक मोजायचा आणि त्या फरकामध्ये 2चा फरक आहे, म्हणून मग 18चा फरक काढला तर उत्तर आलं 42. बघा पुढचा प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या त्रिकोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे. बघा इथे जर आपण मोजलं तर चौकोनांची संख्या 9 आहे आणि त्रिकोणाची संख्या किती आहे, 5 आहे. मग 9तून 5 गेले, किती आलं उत्तर 4. मग 4 चौकोनांची संख्या 4ने जास्त आहे, म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. खालील संख्यांच्या मालिकेत विशिष्ट क्रम लक्षात घेऊन त्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता 93, 57, 53, 50, 24 आणि 20. आता बघा याच्यामध्ये जर आपण फरकांचा म्हणजे आता एक चुकीचं काहीतरी आहे, बरोबर आहे की नाही. मग इथे बघा, इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2, 50 येते. खालील चिन्हाच्या मालिकेत विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या चिन्हांचा गट पर्यायातून निवडा. आता बघा इथे जर आपण नीट निरीक्षण केलं तर काय केलं, शेवटचे जे चिन्ह आहे ते पुढे आले. बघा हा इथे मी बोट ठेवते, हे चिन्ह फक्त इथे पुढे आले. त्याच्यानंतर बघा हे गोल, त्रिकोण, चौकोन एवढंच आहे. आता इथे पण बघा हा चौकोन पुढे आला आहे. मग बघा चौकोन पुढे आणि नंतर हे सगळे आहेत त्या क्रमांक संख्या. मग आता इथे सुद्धा बघा हा जो त्रिकोण आहे तो पुढे येणार आणि बाकीच्या सगळ्या संख्या आहेत त्या क्रमाने, म्हणजे नंतर चौकोन, भरीव गोल आणि त्याच्यानंतर गोल. मग असा क्रम आपल्याला कुठे दिसतो आहे तर बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृत्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून निवडा. आता बघा आपण जर विचार केला तर इथली एक रेष कमी केले, त्याच्यानंतर काय केले, इथली रेष कमी केली, त्याच्यानंतर काय केलं, इथे बघा इथे इथली रेष कमी केली, त्याच्यानंतर इथली रेष कमी केली आणि त्याच्यानंतर ही आडवी रेष कमी केली. मग आता याच्या पुढच्या आकृतीमध्ये ही रेष कमी करणं ना, डावा भाग कमी करतात. मग राहिलंय काय बघा, बघा बरं ही जर रेष कमी केली तर फक्त हे असं राहतं आहे की नाही. मग बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान आहे असून त्याच्या आजच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे. अहमदचे आजचे वय प्रणवच्या आजच्या वयाच्या 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त असल्यास अहमदचे आजचे वय किती. दिलेल्या माहितीनुसार कोण कोण दिले, अनघा, प्रणव आणि अहमद या तिघांची माहिती दिली. पहिल्या वाक्यामध्ये काय माहिती आहे, अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान असून, म्हणजे अनघापेक्षा प्रणव आहे तो काय आहे 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच अनघा 3 वर्षांनी मोठी आहे. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 45 आहे. बघा अनघा आणि प्रणव यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे, 45 वर्ष आहे. आता एवढी माहिती आपल्याला पुरेसे आहे. पुढचं बघूया. अहमदचे आजचे वय म्हणजे अहमदचे आजचे वय प्रणवच्या आजच्या वयाच्या 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे बघा इथे प्रणवच्या चाचीचे म्हणजे गुणाकार 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे जी इथे माहिती दिली ती मी अहमदच्या ह्याच्यामध्ये ब्लॉकमध्ये लिहून घेतलेली आहे. आता या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे, 45 आहे. मग आपल्याला माहिती आहे ना अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान आहे आणि अनघा 3 वर्षांनी मोठी आहे. मग प्रणव जर 3 वर्षांनी लहान आहे तर काय करूया, आधी आपण ह्याच्यातून 45 मधून 3 वर्ष वजा करूया. आले किती उत्तर 42. आता 42 या दोघांमध्ये निम्म करूया. मग आपल्याला माहिती आहे निम्म करायचं म्हणजेच काय 42 भागिले 2. मग बघा 42 भागिले 2, बे दुने 4, 0 वरून घेतले 2, बे एके बे वजाबाकी आली 0, भागाकाराला 21. मग बघा इथे 21 आणि इथे 21, म्हणजे प्रणव आहे तो 21 वर्षाचा आहे आणि अनघा बघा 21 मध्ये हे 3 मिळवा, कारण अनघा जर प्रणव 3 वर्षांनी लहान असेल तर अनघा 3 वर्षांनी मोठी, म्हणून मग हे काय 3 वजा केलेलं वय हिच्यामध्ये मिळवूया. मग 21 अधिक 3 बरोबर किती
24 म्हणजे अनघा 24 वर्षाची आहे, प्रणव 21 वर्षाचे आहे. बघा बरं दोघांच्या वयांची बेरीज येते का 45? तर हो येते. म्हणजे हे जे आपण काढले ते कसं आहे, करेक्ट आहे. आता काय करायचं आहे, अहमदचं वय काढून घेऊया ना आपण. मग अहमदच्या वयाची माहिती काय, प्रणवच्या वयाच्या 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त. मग प्रणवचं वय किती आहे, 21. मग इथे भाग जातोय, घालवून घेऊया. 3 एके 3, 3 7 21. राहिलंय काय 7 गुणिले 2 अधिक 2. मग बघा 7 दुने 14, 14 आणि 2 16. मग अहमदचं आजचं वय किती आहे, 16 वर्षे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत. अवधूतकडे सुनील व राम यांच्यापेक्षा अनुक्रमे 4 व 5 रुपये जास्त आहेत. तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे असेल. बघा दिलेल्या माहितीनुसार स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत. सपोज स्वरूपकडे x रुपये आहे तर याच्याकडे x वजा 3 आहे की नाही. अवधूतकडे सुनील व राम यांच्यापेक्षा अनुक्रमे 4 व 5 रुपये जास्त आहेत आहे की नाही. मग बघा याच्यापेक्षा 4 रुपये जास्त आहेत. म्हणजे बघा याच्याकडे 4 रुपये कमी, याच्याकडे 5 रुपये कमी आणि अवधूतकडे जास्त आहेत ना. म्हणजे बघा अवधूतकडे याच्यापेक्षा 4 रुपये जास्त आहेत आणि याच्यापेक्षा 5 रुपये जास्त आहेत. मग मला सांगा तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे. मग सगळ्यात मायनस कोण आहे, तर राम आहे की नाही. म्हणून मग सगळ्यात कमी रक्कम रामकडे आहे. बघा फणसाला काजू म्हटले, काजूला आंबा म्हटले, आंब्याला संत्रे म्हटले आणि संत्र्याला सफरचंद म्हटले. तर आमरस कशापासून तयार कराल. मग आपल्याला माहिती आपण आमरस कशापासून तयार करतो, आंब्यापासून. मग आंब्याला काय म्हटले बघा, आंब्याला शोधायचा, आंब्याला संत्रे म्हटले. म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे संत्रे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर बघा हा 1 आणि हा 1 आणि हे दोन्ही मिळून 3 म्हणजे 1 2 आणि हा 3, 4 5 6 7 आणि हा 8. एकूण त्रिकोण आहेत 8. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा खालील 4ही घन एकाच घनाच्या विविध बाजू आहेत. त्यावर 1 ते 6 अंक लिहिले आहेत. तर 6 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. आता बघा 6 कुठे कुठे आले, इथे आणि इथे आले. म्हणजे 6च्या शेजारी 4 आहे आणि 5 आहे आणि 3 पण आहे. मग बघा 6च्या शेजारी कोण कोण आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. मग आता राहिलं कोण, 1 आणि 2. पण मग बघा 1 हा अंक कुठे आहे, 1 अंक आता इथे एकदाच दिला आहे की नाही. पण 2 हा अंक 5च्या शेजारी आहे आणि 3च्या शेजारी. बघा इथे 3च्या शेजारी आणि 5च्या शेजारी आहे. म्हणजेच तो कुठे असेल तर त्याच्या एका बाजूला असेल. म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 6च्या अपोजिट साईडला म्हणजे विरुद्ध पक्षाला, पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता 2 हा अंक असेल. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 42 ते 46 सुटणं. पहिल्या पदाचा जसा संबंध दुसऱ्याशी आहे तसा दुसऱ्याचा तिसऱ्याशी. बघा पाहुण्याला जर अतिथी असेल तर पुत्रला काय, तर बघा पाहुणा म्हणजे अतिथी समानार्थी शब्द आहे. मग पुत्र या शब्दासाठी आत्मज हा समानार्थी शब्द आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चोराला साव समानार्थी शब्द आहे. मग चोर साव हे विरुद्धार्थी शब्द आहे की नाही. मग आजीला काय येणार आहे, माझी. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आता इथे किती बाजू आहेत, 1 2 3 4 5. इथे बाजू आहेत 5 आणि इथे बाजू किती आहेत, 3 आहेत. म्हणजे काय 2 बाजू कमी झाल्या. आता याला बाजू किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. याला बाजू आहेत 8. मग 8 मधून 2 कमी केले तर किती राहतात, 6. मग 6 बाजू असणारी आकृती बघा, 1 2 3 4 5 6. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया, 45वा प्रश्न आहे. 234 29 तर 513 प्रश्नचिन्ह. आता बघा इथे 2चा वर्ग किती, वर्गसंख्या 2चा वर्ग 4 अधिक 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग किती 16. आता या सगळ्यांची बेरीज करूया. बघा 16 आणि हे 4 20, 20 आणि हे 9 29. तसंच इथे पण बघा 5चा वर्ग 25 अधिक 1चा वर्ग 1
अधिक 3चा वर्ग 9. मग बघा 25 आणि हा एक 26, 26 पुढे 9 मोजा 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35. मग बघा बरं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 35. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 35. पुढचा प्रश्न बघा 79 64 तर 59 बरोबर प्रश्नचिन्ह. बघा इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 49. तुमच्या मित्राने आकाश कंदील केला आहे हे पाहताच तुम्ही काय कराल? मित्राचे कौतुक करण आहे की नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न एका रांगेत राज डावीकडून 8व्या स्थानावर. बघा एका रांगेत राज डावीकडून 8व्या आणि अथर्व उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभे आहेत. राज आणि अथर्व यांच्या दरम्यान फक्त मुली उभ्या असून त्या मुलींमध्ये मध्यावर उभ्या असलेल्या शर्वरीचे मुलींमध्ये स्थान 9वे असल्यास त्या रांगेतील मुलामुलींची एकूण संख्या किती? दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळेस रांगेचा प्रश्न असतो त्यावेळेस या पद्धतीनं रांग काढायची. एका रांगेत राज डावीकडून 8व्या स्थानावर आहे, डावीकडून 8व्या स्थानावर राज आहे, ठीक आहे. आणि उजवीकडून 6व्या स्थानावर अथर्व उभा आहे आणि त्यांच्या दोघांच्या दरम्यान मुलीच आहेत आणि त्या मुलींमध्ये मध्यावर उभ्या असलेल्या शर्वरीचे स्थान 9वे आहे. 9वा आहे. ही कोण आहे? शर्वरी आहे. त्या मुलींमध्ये सांगितले आहे की नाही. मग आता बघा हिचा जर 9वा क्रमांक आहे तर हिच्या अगोदर किती? 8. 1 2 3 4 5 6 7 8. मग जर इकडे 8 तर इकडे पण 8. मग बघा 8 आणि 8 16, 16 आणि ही मधली मुलगी 17 आणि हे पुढच्या 8 मुलं म्हणून मग हा 8 आणि हे मागून 6 मुलं म्हणून हे 6. या सगळ्यांची काय करूया? बेरीज करूया. मग बघा 7 आणि 8 15, 15 आणि 6 21, हाताला 2, 2 आणि 1 3. मग बघा किती संख्या आली? 31. मग त्या रांगेत एकूण मुलामुलींची संख्या आहे 31. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा स्वर्णिल उगवत्या सूर्याला नमस्कार करून उगवता सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला, म्हणजे तो इकडे आहे आणि त्याचं तोंड या दिशेला आहे, या पद्धतीने आहे का. उगवत्या सूर्याला नमस्कार करून घरापासून, म्हणजे आता हे त्याचं काय असणार आहे? घर असणार आहे की नाही. घरापासून 100 मीटर अंतरावर पुढे सरळ चालत गेला आणि उजवीकडे म्हणजे बघा इकडे वळलं आहे की नाही. त्याची उजवी बाजू कोणती? इकडे. थोडं आपणच वळून बघायचं. उजवीकडे काटकोनात सरळ 100 मीटर चाललाय. पुन्हा तो डावीकडे. आता डावीकडे म्हणजे काय? इकडे आहे की नाही. बघा परत तो डावीकडे 100 मीटर वळलाय म्हणजे हे डावीकडे इकडे आहे की नाही. मग इथे किती? परत 100 मीटर अंतरावर तो चालत गेलाय आणि आता काय सांगितलंय? तो तिथे जाऊन तो थांबलाय. तर आता त्याच्या कोणत्या दिशेस त्याचे घर असेल? बघा हा इकडे आहे, मग त्याचं घर बरोबर कुठे आहे? बघा इकडे आहे ना, म्हणजे अशी तिरकी रेष आहे. मग आपल्याला माहिती आहे बघा आपण दिशा अशा काढतो. इथे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर आणि ह्या उपदिशा बघा इकडे आग्नेय, म्हणजे तो आग्नेयकडे आहे आता आणि मग त्याचं घर कुठे आहे? वायव्येकडे. मग इथे उत्तर काय आहे? वायव्य. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न जॉनपेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहारचा जन्म 28 मार्च 1998 रोजी गुरुवारी झाला असल्यास जॉनच्या 3ऱ्या वाढदिवशी कोणता वार होता? आता बघा जॉनपेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहारचा जन्म कधी झालाय? 28 मार्च 1998 रोजी गुरुवारी झालाय. मग आता जोहार हा लहान आहे जॉनपेक्षा, मग जॉन 5 दिवसांनी मोठा आहे म्हणजे याच्या अगोदर 5 दिवस त्याचा जन्म झाला आहे. मग 28 मधून 5 वजा केले तर ह्याचा जन्म कधी झाला आहे? 23 मार्च 1998. आणि मग गुरुवारपासून मागे 5 दिवस जावा तर कोणता वार येतो? शनिवार. आता बघा दिलेली माहिती काय आहे? जॉनचा जन्म तर इथे झालाय, तर जॉनच्या म्हणजे याच्या 3ऱ्या वाढदिवशी कोणता वार असेल? हे जन्म आहे. मग आपण पहिला बड्डे कधी साजरा करतो? पहिला बड्डे आपण 1999ला वर्षाचा झाल्यावर पहिला बड्डे. दुसरा बड्डे बघा 2000 आणि तिसरा बड्डे 2001ला. मग आता वार सुद्धा काय करायचं आपल्याला माहिती आहे, तोच वार एका वर्षाने काय करतो? एक दिवस पुढे जातो. म्हणजे 23 मार्च 1998ला जर शनिवार असेल
तर 23 मार्च 1999ला रविवार असेल. ठीक आहे, एक दिवस पुढे जातो. मग आता इथे बघा, इथे कोणता वार असेल? रविवारच्या नंतर सोमवार. पण 2000 हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो, म्हणजे पुढच्या वर्षामध्ये 2 दिवस तोच वार 2 दिवसाने पुढे जातो. मग सोमवार, सोमवारच्या नंतर मंगळवार आणि मंगळवारच्या नंतर बुधवार. मग 23 मार्च 2001 या दिवशी वार कोणता आहे? बुधवार, म्हणजेच जॉनचा 3रा वाढदिवस. मग त्या दिवशी वार आहे बुधवार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेळ आकृतीशी अचूक जुळतात? संख्या, समसंख्या, मूळ संख्या. बघा, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. कारण का? तर संख्या, त्या संख्यांमध्ये समसंख्या आणि त्याच्यामध्येच मूळ संख्या असतात. आता मूळ संख्येमध्ये 2 ही समसंख्याच आहे, म्हणून हे थोडासा भाग दाखवलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. सोबतच्या वेण आकृतीत एका गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांची माहिती दर्शविली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. मग चौकोन म्हणजे मजुरी करणारे, त्रिकोण म्हणजे नोकरी करणारे आणि गोल म्हणजे शेती करणारे. मग नोकरी करणारे किती लोक शेती करतात? मग आता बघा, जे शेती करतात तेच नोकरी, म्हणजे नोकरी करणारे किती? मग बघा, गोलात आणि त्रिकोणामध्ये फक्त कोणता आहे? 4 अंक. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 4 लोक हे नोकरी पण करतात आणि शेती पण करतात. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, पुढचा प्रश्न आहे. फक्त एकच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या लोकांची संख्या किती? मग बघा, फक्त जे त्रिकोणात आहे, जे चौकोनात आहेत आणि ते वर्तुळात आहेत त्यांची संख्या 17, 20 आणि 13. यांची बेरीज केली तर यांची बेरीज येते 50. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24. पुढचा पण प्रश्न बघा. आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर याचं उत्तर आहे 36. पर्याय क्रमांक 1. खालील गटाशी खालील पदांच्या त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. हळद, कांदा, बटाटा. मग बघा, हळद, कांदा, बटाटा याच्याशी रिलेटेड आहे आलं. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. तंतोतंत जुळणारी आकृती. बघ, काय सेम अशी आकृती कुठे दिसते आपल्याला? पर्याय क्रमांक 2. अशी आकृती आपल्याला कुठे दिसते? पर्याय क्रमांक 4. तुम्ही निरीक्षण करायचं आहे. 59 ते 60 साठी प्रश्न बघा. खालील संख्यांचा त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारी संख्या पर्यायातून शोधायची आहे. आता बघा, 1064, 1328, 1972. बघा, 4 आणि 6 10, 10 आणि 0 10, 10 आणि 1 11. यांची बेरीज किती आली? 11. बघा, 1 आणि 3 4, 4 आणि हे 2 4, 5 6, 6 आणि 8 14. यांची बेरीज किती आली? 14. 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 18 19. आता यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? बघा, याच्यापेक्षा यांची बेरीज जास्त, याच्यापेक्षा यांची बेरीज जास्त. मग आता जे पुढे येणार असेल त्याची याच्यापेक्षा बेरीज जास्त हवी. मग बघा बरं, इथे 21 यांची बेरीज 21, यांची बेरीज 16, याची 6 आणि याची 20. म्हणून मग 19च्या नंतर लगेच आहे 20. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत गोट हा शब्द SKYF आणि कॅमल हा शब्द या असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत किंग हा शब्द कसा लिहाल? आता बघा, जी किती नंबरला आहे? इकडून 7 नंबरला. मग यस बघा, इकडून 7 नंबरला. म्हणजे बघा, ज्या या लेटरचे नंबर जसे आहेत तसेच याचे सुद्धा, याला जसं दिले तसंच याचं विचारलं आहे की नाही. कॅमलचं पण बघा, सी किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. मग इथे बघा, डब्ल्यू किती नंबरला आहे? इकडून 3 नंबरला. ए किती नंबरला आहे? 1 नंबरला. वाय किती नंबरला आहे? इकडून 1 नंबरला. मग तसंच किंगचं बघा, के किती नंबरला आहे? 5 10 11, 11 नंबरला. मग इकडून 11 कोण आहे? 5 10 11 कोण आहे? ओ आहे. आय किती नंबरला आहे? तर बघा, 14 नंबरला. मग इकडून 14 नंबरला क्यू आहे की नाही. एन किती नंबरला आहे? 5 10 11 12 13 14. मग इकडून 14 कोण आहे? तर यल आहे, म्हणून मी ते यल. हां, आता इथे काय जी किती नंबरला आहे? 7 नंबरला. इकडून 7 नंबरला यस आहे. मग बघा, OQLS कुठे आहे? OQLS पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा.
एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 3 बरोबर 31, 3 गुणिले 4 बरोबर 73 असं लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत 4 गुणिले 5 बरोबर किती? बघा इथे आपण काय करायचं आहे, 2चा वर्ग घ्यायचा. बघा 2चा वर्ग अधिक 3चा घन, 2चा वर्ग 4 अधिक 3चा वर्ग 3चा घन, 3चा घन किती आहे 27. मग 27 अधिक 4 बरोबर 31. आता 3चा वर्ग बघा, 3चा वर्ग आणि 4चा घन, 3चा वर्ग 9 अधिक 4चा घन, 4 चौक 16, 16 चौक 64. मग यांची बेरीज केली तर बरोबर किती येतं 73. तसं बघा 4चा वर्ग किती आहे, इथे मी घेते 4 गुणिले 5 आहे. मग 4चा वर्ग, 4चा वर्ग किती आहे, 4चा वर्ग 16 अधिक 5चा घन किती आहे 125. मग यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर किती येतं 141. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 63 64 साठी निरीक्षण करायचं आहे. याचं सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून करवत हा शब्द कसा तयार होतो. मग बघा क साठी गोल आहे, र साठी भरीव गोल आहे आणि व साठी त्रिकोण आहे. मग बघा गोल, भरीव गोल आणि त्रिकोण इथे आहे आणि इथे पण आहे की नाही. आणि त साठी काय आहे, तर त साठी असं आहे. मग बघा 63चं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याच पद्धतीने पुढचं पण बघा, सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कसे लिहाल. कवी या शब्दाचे विरुद्ध लिंग आहे कवयित्री, म्हणजे असा. मग याच्यासाठी पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. तुम्ही इथे काढायचं आहे ते. तुमच्या परिसरात तुम्हाला कचरा साचलेला दिसला तर तुम्ही काय कराल. मित्रांना एकत्र करून कचरा उचलून त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावेन. पर्याय क्रमांक 2 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील आकृत्यांचा त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. आता बघा हे भरीव गोल होतं, याच्या अपोजिट खाली होऊन अपोजिटला गेलं. आता हे भरीव गोल वर आहे, मग त्याच्या अपोजिट म्हणजे या डायरेक्शनला होऊन ते खाली येईल, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता इथे पण बघा त्याच ह्याच्यानुसार पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आरशातील प्रतिमा आहे. आपल्याला माहिती आहे आरशातल्या प्रतिमेमध्ये डावा भाग उजवीकडे जातो, उजवीकडचा भाग डावीकडे जातो. मग या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1 आणि 75ची आरशातली प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा जलप्रतिबिंब वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरचा. मग याचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि याचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 3 मध्ये. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा यावरचा आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता, आपल्या चॅनलवर तो अपलोड केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, वरील अक्षरमालेतील डावीकडून 7वे अक्षर आणि उजवीकडून 8वे अक्षर यांच्या दरम्यान येणाऱ्या अक्षरांच्या संख्येच्या निमपट अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान असतील. आता बघा डावीकडून 7वे अक्षर, मग डावीकडून 7वे अक्षर कोणते आहे, जी आहे. आणि उजवीकडून 8वे अक्षर, मग उजवीकडून 8वे अक्षर कोणतं आहे, आर आहे. मग जी आणि आरच्या मध्ये किती अक्षर आहेत मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती अक्षर आहेत, 10 आहेत. मग आपल्याला त्याच्या निम्मे शोधायचे आहेत ना, 10च्या निम्मे 5. मग बघा एल आर मधली जर तुम्ही अक्षरं मोजली तर बरोबर 5 आहेत. मग बघा इथे एल आहे आणि इथे आर आहे. बघा 1 2 3 4 5. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एल आर. पुढचा प्रश्न, या संख्या मालिकेतील किती संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल. आपल्याला 3ची कसोटी माहिती आहे. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केली तर त्याला 3 ने भाग गेला. बघा मग 3 9 27 याला 3 ने भाग जातो. 11 त्रिक 33 याला पण 3 ने भाग जातो. आता 8 आणि 3 यांची बेरीज येते 11. 11ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे याला सुद्धा 3 ने भाग जात नाही. आता बघा 4 आणि 5 9, 9ला पण 3 ने भाग जातो, म्हणजे 45ला सुद्धा 3 ने भाग जातो. 15 त्रिक 45 आणि 90ला पण जातो, कारण 9 आणि 0 9च, मग 9ला जातो तर 90ला सुद्धा जाणार. 9 आणि 1 10 नाही जाणार. मग किती संख्यांना 1 2 3 4. मग बघा बरं पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 हा पर्याय 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्ञानेश्वर, हृदय, कृष्ण, पर्वत, पलंग, ऑगस्ट, श्रेणी वरील शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत. मग आता याच्यामध्ये बघा ज्ञ हे जोडाक्षरच आहे, श्व पण आहे, ऋ नाही आहेत, कृ पण नाही, खाली रफार हे असं नाही आहेत, श्न वर रफार असलेलं येतं आणि हे स्ट आणि श्र.
मग किती आहेत? 1 2 3 4 5 6. मग 6 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न बघा. सरोवर, फौज, मृग, श्रावण, हरिण हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? आता बघा, बाराखडीनुसार फ हे अक्षर पहिल्यांदा येतं म्हणून मग फ हे पहिल्यांदा, त्याच्यानंतर म येतं म्हणून मग मृग 2 नंबरला, त्याच्यानंतर स हे अक्षर येतं म्हणून मग स ची बाराखडी 3 नंबरला, आणि त्याच्यानंतर ह हे अक्षर येतं आणि श्र हे जोड शब्द आहे ना, शचा आणि सचा शचा आणि रचा उच्चार आहे म्हणून मग हे श्र शेवट नंबरला 5 नंबरला येईल. मग आता आपल्याला मध्यभागी विचारलं आहे, मग आपण यांचा जर क्रम लावला तर आपल्या असं लक्षात येतं की तिसरं अक्षर मध्यभागी येतं म्हणून मग सरोवर हा शब्द मध्यभागी आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणीची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.